काँग्रेस पक्ष भाजपशी स्पर्धा करू शकत नाही असं समजू नका। 2024 मध्ये आम्ही भाजपचा पराभव करू अशी गॅरंटी मी तुम्हाला देतो, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आव्हान दिले। तर सर्व लोकांना एकत्रित यावं लागेल आणि ही लढाई राहुल गांधींची नाही किंवा काँग्रेसची नाही, तर ही लढाई देश वाचवण्यासाठीची आहे असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा या सुरामध्ये आता सूर मिसळलाय। त्याचवेळी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत आणि आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास सुद्धा आहे। तर आता काय होईल अशी भीती देशातील जनतेच्या मनात आहे, त्यामुळे घाबरू नका, आम्ही आहोत याची जाणीव त्यांना करून द्यायची आहे असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिलाय। एका बाजूला सगळे विरोधक हे सत्ताधारी मोदी सरकार विरुद्ध इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकवटत असतानाच आपण भाजपला आणि मोदींना हरवू शकतो अशी हमी सुद्धा कार्यकर्त्यांना देत आहेत। तर एकजूट दिसण्यासाठी, रणनीती ठरवण्यासाठी बैठकांच्या माध्यमातून आता खलबत सुरू झालीत। तर हे सगळं चित्र एका बाजूला असतानाच मायावती यांच्या एका घोषणेने या एकजुटीला आणि विरोधकांच्या विश्वासाला एक प्रकारे सुरुंगच लागल्याचं आता दिसून येते। त्यामुळे बहुजन समाज पक्षाच्या हत्तीच्या या चालीने इंडिया आघाडीतील नेते सुद्धा चिंतेत असल्याचं आता बोललं जाते। तर मायावती यांनी केलेल्या घोषणा नेमक्या कोणत्या आहेत आणि यामुळे इंडिया आघाडीची चिंता नेमकी कशी वाढेल याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नुकत्याच 2 घोषणा केल्यात। त्यातील पहिली घोषणा आहे ती म्हणजे आगामी लोकसभा निवडणूक ही स्वबळावर लढवण्याची। तर दुसरी घोषणा केली आहे ती म्हणजे निवडणूक निकालानंतरच्या शक्यता लक्षात घेऊनच इंडिया आघाडी किंवा अन्य आघाडीत सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय घेण्याची। तर मायावती यांच्या या दोन्ही घोषणा मात्र इंडिया आघाडीसाठी चिंता वाढवणाऱ्या आहेत। मायावतींच्या या निर्णयामुळे विरोधी आघाडीचा खेळ बदलू शकतो असं सुद्धा आता मानलं जाते आणि याचं कारण म्हणजे देशात लोकसभेच्या सर्वाधिक म्हणजेच 80 जागा या उत्तर प्रदेशमधून येतात। तर बहुमताला आकडा लागतो तो 272, म्हणजेच बहुमताच्या जवळपास 1/3 जागा या उत्तर प्रदेशमधून येतात। 2014 आणि 2019 मध्ये भाजपने इथूनच अनुक्रमे 71 आणि 62 अशा प्रचंड मोठ्या संख्येने जागा या जिंकल्या होत्या आणि या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला उत्तर प्रदेशने मोठी मदत केली होती। तर उत्तर प्रदेशमधील प्रमुख पक्ष असलेला समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी एकत्र येत भाजपसमोर आव्हान उभं करण्यासाठी आता प्रयत्न केलाय। याशिवाय जर का मायावती यांची साथ मिळाली असती तर भाजपसाठी हे आव्हान डोंगराप्रमाणेच मोठं मानलं गेलं असतं। उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांची मोठी ताकद आहे, तर किमान 20% मतदार इथला त्यांच्या पाठीशी आहे। यासोबतच बसपा, सपा आणि काँग्रेसचा मतदारही एकच मानला जातो। मात्र आता मायावती यांच्या या घोषणेनंतर 80 जागांवर दुहेरी नाही तर तिहेरी लढत होणार आहे। त्यामुळे सपा, काँग्रेस आणि बसपा यांच्यामध्ये मतविभागणी होण्याची शक्यता दाट असल्याचं दिसून येते आणि या मतविभागणीचा फटका बसून भाजपला पुन्हा बंपर जागा मिळण्याचा सुद्धा अंदाज आता वर्तवला जातोय। उत्तर प्रदेश शिवाय बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मायावतींची ताकद ही मोठी आहे। तर नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत बसपाने 7 लाखांहून अधिक मतं मिळवली आहेत आणि यामध्ये 2 जागांवर विजय सुद्धा मिळवलाय। तर गत निवडणुकीत बसपाने 14 लाख मतं मिळवत 6 जागांवरती विजय संपादन केला होता। मध्य प्रदेशात 2018च्या निवडणुकीत बसपाने तब्बल 20 लाख मतं घेत 2 जागा जिंकल्या होत्या। तर 2023 मध्येही बसपा आणि सपाने काँग्रेसच्या पराभवाला हातभार लावला होता। तर बिहारमध्ये बसपाला 2020च्या निवडणुकीमध्ये 7 लाखांच्या आसपास मतं मिळाली होती। मात्र या मतांच्या जोरावर बसपाला निवडून येण्यात अपयश येत असलं तरीही या राज्यांमध्ये काँग्रेस किंवा काँग्रेस राजदच्या युतीला फटका मात्र बसू शकतो। थोडक्यात काय तर 2019च्या लोकसभेत ज्याप्रमाणे महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा पराभूत करण्यात जी भूमिका बजावली होती, तशीच भूमिका आता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थान या राज्यांमध्ये बहुजन समाज पक्ष बजावेल अशी भीती काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला जाणवतीये। उत्तर प्रदेशमध्ये ही तिरंगी लढत झाल्यास तिथला निकाल विरोधकांसाठी खूपच धक्कादायक असेल असा अंदाज आतापासूनच राजकीय पंडित हे वर्तवतायत। त्यामुळे उत्तर प्रदेशात 2014 सारखी तिरंगी लढत होईल आणि टीम मोदीला पुन्हा बंपर जागा जिंकण्यात यश येईल का? याशिवाय हत्तीची थेट चाल लोकसभेच्या विरोधकांची निवडणूक गणित बिघडवू शकेल का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। तर मायावतींच्या दुसऱ्या म्हणजेच निवडणुकीनंतर आघाडी करण्याच्या घोषणेबाबत विरोधकांना आता साशंकता आहे, कारण त्यांना जर भाजपला हरवायचं असतं तर त्यांनी हा निर्णय घेतला नसता आणि जर भाजप पुन्हा सत्तेत आलं तर मायावतींना सोबत येऊन काय फायदा होईल असा सवाल आता इंडिया आघाडीतील नेते विचारतायत।
मात्र 2024च्या निवडणूक निकालानंतर विरोधी आघाडी आणि एनडीए या दोन्हींसाठी आमचे दरवाजे खुले ठेवले आहेत, असा एक राजकीय संदेशही मायावती यांनी दिला असल्याचं आता बोललं जाते। तर मंडळी, याबद्दल तुमचं असणारं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्सअप मराठी।